नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय पर्यावरण. तर आपण पाठीमागील तासाला परिसंस्था हे प्रकरण सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्थेचा नमुना, त्याच पद्धतीने अ, परिसंस्थेमध्ये आपण विविध जे चक्र आहेत ते या ठिकाणी पाहतोय. त्याच्यामध्ये कार्बन चक्र पाठीमागील तासाला बघितलेले आहे. तसंच परिस्थितिकी मनोरा हे आपण बघितलेलं आहे. अन्नसाखळीचे प्रकार, अन्नजाळी हे आपण पाठीमागील तासाला पाहिलेलं आहे. तर आजच्या तासाला आपण नायट्रोजन चक्र पाहणार आहोत. म्हणजे कार्बन चक्र आपण पाठीमागं बघितलेलं आहे. त्यालाच कार्बन सायकल असंही म्हटलेलं आहे. म्हणजे कार्बन हा निसर्गातील हवेतील वायू किंवा निसर्गातील वायू कशा पद्धतीने तयार होतो हे बघितलेलं आहे का, त्याचा वापर कार्बनचा कशा प्रकारे निसर्गामध्ये होत असतो तेही बघितलेलं आहे. तर आजच्या तासाला आपण नायट्रोजन चक्र या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, नायट्रोजनचे जे प्रमाण आहे ते हवेमध्ये सर्वाधिक आहे. म्हणजे एकूण 88% नायट्रोजन हवेमध्ये आपल्याला दिसून येतो. ते सजीवांना नायट्रोजनची गरज असते. जे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे सजीव नायट्रोजनचा उपयोग आपल्या वाढीसाठी किंवा अन्न निर्मितीसाठी करत असतात. नायट्रोजन हा नायट्रेटच्या स्वरूपात काही प्रक्रियामधून जमिनीमध्ये सुद्धा उपलब्ध होत असतो. जे हवेमध्येही असतो त्याच पद्धतीनं जमिनीमध्येही नायट्रोजन उपलब्ध असतो. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या विघटनाच्या ज्या क्रिया होतात जमिनीमध्ये सुद्धा, त्यामधून सुद्धा नायट्रोजन हा बाहेर पडत असतो. पावसाळ्यामध्ये विजा चमकल्यामुळे हवेतील नायट्रोजनचे ऑक्सिडीकरण घडून येऊन नायट्रोजन ऑक्साईड तयार होत असतो. त्याच पद्धतीने हा जो नायट्रोजन ऑक्साईड आहे तो पाण्यामध्ये मिसळून जे रासायनिक प्रक्रिया घडून येते आणि नायट्रस व नायट्रिक आम्ल तयार होत असते आणि ते आम्ल नंतर जमिनीमध्ये मिसळून जाते. जमिनीतील हे नायट्राइट्स व नायट्रेट्स वनस्पती शोषून घेत असतात आणि त्यापासून प्रथिने तसंच नायट्रोजनयुक्त संयुगे तयार होतात. वनस्पती ज्या आहेत त्या आपली अन्न निर्मिती करण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग करून घेत असतात. त्याच पद्धतीनं प्राणी अन्न म्हणून वनस्पती ज्या आहेत त्या भक्षण करत असतात. म्हणजे नायट्रोजन हा हरित वनस्पतीपासून ते मांसभक्षक प्राण्यांच्या शरीरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कार्यान्वित होतो किंवा जात असतो. अशा प्रकारे प्रथिने व नायट्रोजनयुक्त संयुगे प्राण्याच्या शरीरात जातात व त्यापासून अमिनो आम्ल तयार होतात. या तृणभक्षक प्राण्यांना मांसभक्षक प्राणी खातात आणि एकूणच या मांसभक्षक प्राण्यांच्या शरीरामध्ये नायट्रोजन हा कार्यान्वित होतो किंवा प्रवेश करतो असं आपल्याला म्हणता येईल आणि शरीरामध्ये त्यांच्या प्रथिने तयार होतात. नायट्रोजन आपल्याला जैविक प्रक्रियेतून सुद्धा वनस्पतींना प्राप्त होत असतो. आपल्याला माहिती आहे जे जमिनीमध्ये नायट्रोजन उपलब्ध होत असतो किंवा वेगवेगळ्या ज्या आपल्याला माहिती आहे आपण वनस्पतींना नायट्रोजन उपलब्ध होण्यासाठी द्विदलवर्गीय वनस्पती असतील तर रायझोबियम किंवा एकदलवर्गीय वनस्पती असतील तर ॲझोटोबॅक्टर अशा जैविक खतांची किंवा जैविक घटकांची बीज प्रक्रिया करत असतो. म्हणजेच हे जे जीवाणू आहेत ते हवेतील नायट्रोजन या ठिकाणी शोषून घेतात आणि वनस्पतीच्या मुळामध्ये त्याच्या गाठी तयार करतात आणि ह्या वनस्पती त्या नायट्रोजनवरती त्यांची वाढ व अन्न निर्मिती घडवून आणत असतात. जे नायट्रोजन हा हवेमध्ये तसंच जमिनीमध्ये उपलब्ध असतो असं आपल्याला म्हणता येईल. तसंच हवेतील हा नायट्रोजन ऑक्सिडीकरण झाल्यानंतर तो जमिनीमध्ये सुद्धा पावसाच्या किंवा आम्ल स्वरूपामध्ये मिसळून जात असतो. त्याचप्रमाणे जमिनीतून हे जे जीवाणू आहेत मग म्हटल्याप्रमाणे ॲझोटोबॅक्टर असतील किंवा रायझोबियम किंवा ॲझोस्पिरिलम असतील, जे असे जैविक घटक या नायट्रोजन निर्मितीशी निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावतात असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. नायट्रोजन स्थिरीकरण या ठिकाणी घडवून आणण्याचं काम हे सूक्ष्मजीव करत असतात आणि त्यावरती वनस्पतीची वाढ निश्चितच होत असते. वनस्पतीमधून हे जे काही नायट्रोजन आहे ते नंतर मांसभक्षक प्राण्यामध्ये किंवा त्याच्या शरीरामध्ये कार्यान्वित होते. प्राण्याकडे ते नायट्रेट्स व नायट्रोजनची संयुगे व प्रथिनाचे संक्रमण सुरू होते. कृत्रिम खतामधून सुद्धा आपण नायट्रोजनचा पुरवठा वनस्पतीला निश्चितच करत असतो. युरिया
आपल्याला माहितीच आहे 46% नत्र असतं त्याच्यामध्ये. त्या युरिया खतातून सुद्धा आपण वनस्पतीला म्हणजेच नायट्रोजनचा पुरवठा निश्चितच करत असतो. म्हणजे वनस्पतीची वाढ घडवून आणणं, तसंच अन्न निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये हा नायट्रोजन अत्यंत महत्त्वाचा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तसंच ह्या वनस्पती असू द्यात किंवा प्राणी असू द्यात, शेवटी नामशेष होताना किंवा त्यांचं कार्य संपल्यानंतर किंवा त्यांची जी मृत शरीरे आहेत त्याचं विघटन करण्यासाठी सुद्धा जमिनीमध्ये असणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत ते महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि ह्या विघटन प्रक्रियेमध्ये किंवा विघटनीकरण या क्रियेमध्ये नायट्रोजन निश्चितच बाहेर पडत असतो. नायट्रोजनयुक्त संयुगे ही अजैविक किंवा जैविक अशा स्वरूपात ती संयुगे बाहेर पडतात आणि निश्चितच पर्यावरणामध्ये पुन्हा नायट्रोजन मिसळला जातो. तसंच प्राण्यांच्या मलमूत्रामध्ये सुद्धा आपल्याला नायट्रोजन दिसून येतो. आणि नंतर म्हणजे या स्वरूपात सुद्धा नायट्रोजन जमिनीमध्ये मिसळतो, म्हणजेच पुन्हा पर्यावरणामध्ये तो जातो. निश्चितच हे जे काही चक्र आहे नायट्रोजनचं त्यालाच नायट्रोजन चक्र असं किंवा नायट्रोजन सायकल असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. खाली आकृती दिलेली आहे मित्रांनो, जे नायट्रोजनचं प्रमाण दिलेलं आहे 68%. म्हणजे ते कशा प्रकारे नायट्रोजन तयार होतं आणि पुन्हा ते पर्यावरणामध्ये कशा प्रकारे मिसळतं, तर याचं ते म्हणजे आत्ता जे आपण शिकलो त्या पद्धतीनं ते सायकल या ठिकाणी म्हणजे चक्र दाखवलेलं आहे. नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू हे सुद्धा काय करतात, नायट्रोजन तयार करतात. तसंच नायट्रेटच्या स्वरूपात जमिनीमध्ये पुन्हा नायट्रोजन उपलब्ध होतं किंवा मिसळतो. त्याच पद्धतीनं अमिनो आम्ल असेल किंवा नायट्रोजनचं स्थिरीकरणसुद्धा त्या ठिकाणी या जमिनीमध्ये अमिनो वायूच्याद्वारे होत असतं. तसंच सूक्ष्मजीवाकडून सुद्धा या नायट्रोजनची निर्मिती होत असते किंवा विघटनाची क्रिया आहे त्याच्यातून सुद्धा नायट्रोजन बाहेर पडत असतो. त्याच पद्धतीनं प्राणी असतील यांच्या मलमूत्रातून सुद्धा नायट्रोजनची निर्मिती होत असते किंवा कुजण्याची प्रक्रिया म्हटलेलं आहे. मृत्यू व मृत अवशेष म्हटलेलं आहे. तसंच वनस्पती प्रथिने नायट्रोजनयुक्त संयुगे या ठिकाणी तयार होण्याची क्रिया निश्चितच होत असते. म्हणजे असं जे काही पूर्ण चक्र आहे त्यालाच नायट्रोजन चक्र असं आपण म्हणतो. तर निश्चितच काही अडचण या घटकामध्ये नसणार आहे. नायट्रोजन चक्र जे नायट्रोजन कसं तयार होतं आणि पुन्हा पर्यावरणामध्ये निसर्गामध्ये तो नायट्रोजन कशा प्रकारे मिसळतो त्यालाच म्हणजे ही जी काही पूर्ण प्रक्रिया आहे क्रिया आहे त्याला नायट्रोजन चक्र आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचं जे चक्र आहे ते म्हणजे ऑक्सिजन चक्र. तर मित्रांनो आपणाला माहिती आहे ज्वलन असेल किंवा वनस्पतीची अन्न निर्मिती असेल किंवा मानव प्राणी असतील किंवा इतर सजीव असतील तर यांना जगण्यासाठी निश्चितच ऑक्सिजनची आवश्यकता असते. निश्चितच हा ऑक्सिजन तयार होणं आणि पुन्हा तो ऑक्सिजन निसर्गामध्ये मिसळणं किंवा हवेमध्ये पुन्हा मिसळणं किंवा हवेमध्ये पुन्हा तो जाणं म्हणजे हे जे चक्र आहे त्यालाच ऑक्सिजन चक्र असं आपण म्हणू शकतो. पहिलंच वाक्य दिलेलं आहे बघा, ऑक्सिजनशिवाय सजीव जिवंत राहू शकत नाही, म्हणून ऑक्सिजनला आपण कुठला वायू म्हणतो तर प्राणवायू असं संबोधलं जातं. वातावरणात सुमारे 21% ऑक्सिजनचं प्रमाण आहे. प्राणी असू द्यात किंवा वनस्पती असू द्यात यांच्या श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजन अत्यंत महत्त्वाचा असतो. किंवा आपल्याला माहिती आहे ज्वलनाची क्रिया असू द्या या ठिकाणी सुद्धा ऑक्सिजनची आवश्यकता असते. किंवा जी काही इंधन आहेत पेट्रोल असेल डिझेल असेल त्याच पद्धतीनं लाकूड असेल रॉकेल असेल कोळसा असेल जे हे जळताना किंवा याच्यापासून ऊर्जा तयार होताना निश्चितच त्या ठिकाणी ऑक्सिजनची आवश्यकता असते. जे ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करणारा हवेतील एक महत्त्वाचा वायू आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तसं जलचर प्राणी जे आहेत त्यांना हवेतील ऑक्सिजन डायरेक्ट घेता येत नाही, तर पाण्यामध्ये मिसळणारा ऑक्सिजन त्यांच्या जीवितासाठी किंवा त्यांना श्वसनासाठी आवश्यक असतं. म्हणजेच वनस्पती असू द्यात किंवा प्राणी असू द्यात किंवा सूक्ष्म जंतू असू द्यात किंवा सूक्ष्मजीव असू द्यात यांना श्वसनासाठी निश्चितच ऑक्सिजनची आवश्यकता असते किंवा ते ऑक्सिजनचा वापर करत असतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ऑक्सिजनच्या साह्याने सजीवांच्या शरीरातील कार्बोहायड्रेट्सचे ऑक्सिडीकरण घडून येतं आणि त्याच्यातून निश्चितच ऊर्जा मुक्त होते व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. जे ऑक्सिडीकरण ऊर्जा मुक्त होऊन कार्बन डायऑक्साईड
तयार होत असतं. म्हणजे हे जे चक्र आहे त्यालाच आपण ऑक्सिजन चक्र असं या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे मगाशीच म्हटलं ज्वलनाच्या क्रियेमध्ये म्हणजे जेवढी काही इंधनं आहे त्याच्यापासून ऊर्जा तयार करताना किंवा त्यांचं ज्वलन होताना ऑक्सिजन हा मदतगार किंवा सहाय्यभूत ठरतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया असू द्यात वनस्पतीमध्ये होणारी, त्यासाठी सुद्धा ऑक्सिजनची आवश्यकता असते. निश्चितच आपल्याला माहिती आहे दिवसा वनस्पती काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. तर रात्रीच्या वेळी वनस्पती ह्या ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडत असतात. जे या ठिकाणी सुद्धा ऑक्सिजनचं या ठिकाणी निश्चितच महत्त्वाचा वाटा आहे वनस्पतीच्या वाढीमध्ये किंवा दिनचर्येमध्ये असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीनं जे काही ज्वालामुखी आहेत वेगवेगळ्या ठिकाणी असणारे, तर त्या ज्वालामुखीच्या मुखामधून किंवा त्या ज्वालामुखीमधून ऑक्सिजन हा वायूसुद्धा बाहेर फेकला जातो किंवा बाहेर पडत असतो. त्याच पद्धतीनं ओझोन या वायूचाही ऑक्सिजन चक्राशी निश्चितच संबंध आहे. जे ओझोनच्या निर्मितीमध्ये या ठिकाणी विविध ज्या काही क्रिया घडून येत असतात तर त्या क्रियेमध्ये ऑक्सिजनचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे किंवा ऑक्सिजन त्या ठिकाणी निश्चितपणे महत्त्वाची भूमिका बजावतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर मित्रांनो, तर आता जे आपण ऑक्सिजन चक्र शिकलेलो आहे तर त्याची आकृती या ठिकाणी निश्चितपणे खाली दिलेली आहे. जलाशय म्हटलेला आहे, जे पाण्यामध्ये विद्राव्य असणारा ऑक्सिजन की जो पाण्यातील प्राण्यांना, मासे असतील वगैरे म्हणजे अशा प्राण्यांना तो ऑक्सिजन निश्चितपणे महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर वनस्पती दाखवलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ऑक्सिजनची आवश्यकता असते किंवा भूपृष्ठावरील प्राणी असू द्यात कुठलेही, त्यांच्यासाठी सुद्धा ऑक्सिजन महत्त्वाचा असतो. तसंच ज्वालामुखीच्या उद्रेकातून हा ऑक्सिजन बाहेर पडत असतो. ओझोन वायू किंवा ओझोनचा थर असेल म्हणजे त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा निश्चितच ऑक्सिजन महत्त्वाची भूमिका बजावतो. तर असं हे ऑक्सिजन चक्र या ठिकाणी आपणाला सांगता येईल. त्यानंतर आपण पुढचा जो घटक आहे तो या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे जे काही चक्र आहेत, जीव जैविक रासायनिक चक्र, ज्याची व्याख्या आपण पाठीमागे बघितलेलं आहे, तर त्याच्यातील महत्त्वाची जी काही सायकल्स आहेत, चक्र आहेत, ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र आणि ऑक्सिजन चक्र. तर यावरती प्रश्न जरी विचारला तरी त्या ठिकाणी आपणाला त्या चक्राचं विश्लेषण करून त्याच्या आकृत्या थोडक्यात आपणाला निश्चितपणे काढता येतात किंवा काढणं आवश्यक आहे. सोप्या आहेत आकृत्या, एकदा संकल्पना समजली, आकृत्या आणि हा घटक निश्चितपणे कठीण नाही. त्यानंतर आपण पुढचा घटक या ठिकाणी बघूया. तर परिसंस्था, आपण पाठीमागेही परिसंस्थेची व्याख्या बघितलेली आहे. म्हणजे एक किंवा अनेक सजीव त्यांचे भौतिक जैविक स्वरूपाचे प्रभावी पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियामुळे जे काही कार्यान्वित होणारी पद्धती आहे किंवा जी वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली आहे त्यालाच आपण परिसंस्था असं म्हणतो. जे निसर्गामध्ये असणारे सजीव आहेत किंवा भौतिक जैविक जे स्वरूप आहे पर्यावरणाचं, तर यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही सर्व आंतरक्रिया आहेत, त्यांच्यामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्या काही पद्धती आहेत किंवा जी प्रणाली आहे, तर त्याला आपण परिसंस्था असं म्हणू शकतो. म्हणजे निसर्गामधील प्रत्येक घटक हा दुसऱ्या घटकावरती अवलंबून आहे आणि या सर्व घटकांची जी काही आपण कार्यप्रणाली म्हणूया, पद्धती म्हणूया किंवा जीवन जगण्याचं त्यांची जी काही विशिष्ट रचना पद्धती आहे, जे एक घटक दुसऱ्या घटकावरती डिपेंड आहे, जे या सर्व रचनेला, या सर्व प्रणालीला किंवा या सर्व पद्धतीला आपणाला परिसंस्था असं निश्चितपणे म्हणता येईल. तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी काही प्रमुख ज्या परिसंस्था आहेत त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर परीक्षेलाही प्रश्न विचारला जाईल निश्चितपणे, परिसंस्था म्हणजे काय ते सांगून परिसंस्थेचे प्रकार किंवा कुठलीही परिसंस्था याच्यातील तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर बघूया आपण, पहिली जी परिसंस्था आहे ती म्हणजे गवताळ परिसंस्था. निश्चितच गवताळ परिसंस्था ही उष्णकटिबंधात म्हणजे 10° ते 20° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यान आढळते. निश्चितच गवताळ परिसंस्थेने पृथ्वीचा 19% भाग व्यापलेला आहे. जे ज्या ठिकाणी गवत आहे तर त्याला आपण गवताळ परिसंस्था असं या ठिकाणी म्हणतो आणि तो कटिबंधही दिलेला आहे. उष्णकटिबंध म्हटलेलं आहे 10° ते 20° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यान हा गवताळ किंवा ही गवताळ परिसंस्था आपल्याला दिसून येते किंवा कार्यान्वित असलेली आढळते. या गवताळ परिसंस्थेमध्ये निश्चितच आपल्याला मुख्यत्वे करून 2 घटक दिसून येतात, ते म्हणजे अजैविक घटक आणि दुसरा म्हणजे जैविक घटक. तर अजैविक घटकामध्ये आपणाला निश्चित तापमान, त्याच पद्धतीनं पर्जन्य
तसंच सेंद्रिय म्हणजे पदार्थापासून घडलेली सुपीक मृदा, त्याच पद्धतीनं सूर्यप्रकाश असे घटक सांगता येतात. तर त्याला अजैविक घटक का म्हटलेलं आहे, तर तापमान अजैविक घटक आहे किंवा पर्जन्य म्हणजे पाऊस हा अजैविक घटक आहे. तसंच सुपीक मृदा हा सुद्धा अजैविक घटक आहे आणि सूर्यप्रकाश हा सुद्धा अजैविक घटक आहे. म्हणजे या अजैविक घटकावरती ही गवताळ परिसंस्था निश्चितपणे तरलेली आहे किंवा ही गवताळ परिसंस्था कार्यान्वित आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. पण आपणाला या गवताळ परिसंस्थेचा हा पहिला भाग लक्षात आला, तो म्हणजे अजैविक घटक. मित्रांनो, लक्षात ठेवा, तापमान, पर्जन्य, सुपीक मृदा आणि सूर्यप्रकाश हे अजैविक घटक आपणाला गवताळ परिसंस्थेचे सांगता येतात. तर जैविक घटकामध्ये आपणाला उत्पादक म्हणता येईल. जे गवताळ परिसंस्था आहे म्हणजे सजीव घटक त्याच्यातील, म्हणजे जैविक घटक जर आपण विचारात घेतले तर उत्पादक म्हणूया आपण. निश्चितच उत्पादक म्हणजेच काय, तर गवत, जे सूर्यप्रकाश असू द्या किंवा पाऊस, मृदा याच्यामधून अन्नद्रव्य शोषून घेऊन हे गवत उगवत असतं, म्हणून त्याला उत्पादक म्हटलेलं आहे. आणि नंतर हे ह्या गवतावरती उपजीविका करणारी इतर प्राथमिक किंवा दुय्यम भक्षक असतात, तर त्याला ते त्याच्यावरती उपजीविका करतात. म्हणून आपणाला गवताला उत्पादक घटक असं या ठिकाणी म्हणता येईल. किंवा हरळी म्हटलेले या ठिकाणी किंवा स्टेरिब्या, जे ही उत्पादक गवताळ परिसंस्थेमध्ये आपणाला दिसून येतात. हरळी लक्षात ठेवा, गवताळ परिसंस्था म्हणजे काय, गवत असतं, गवत तयार होतं त्या ठिकाणी. उदाहरण दिलेलंच आहे हराळी. आणि या हरळीवरती जगणारी इतर पुन्हा घटक असतात. जे हरळ ही उत्पादक घटक आहे असं आपणाला म्हणता येईल. तर दुसरा जो घटक आहे जैविक घटकामधील, तो म्हणजे ग्राहक किंवा भक्षक. निश्चितपणे या गवतावरती उपजीविका करणारा जो पुढचा घटक आहे किंवा सजीव आहे, त्याला आपण ग्राहक किंवा भक्षक असं म्हणता येईल. उदाहरणार्थ सांगता येईल आपल्याला प्राथमिक भक्षक म्हणूया आपण, किंवा द्वितीय भक्षक किंवा तृतीय भक्षक असं वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी करता येईल. तर प्राथमिक भक्षकाचं जर उदाहरण घेतलं आपण तर शेळी म्हणूया आपण, किंवा रेडा, हरिण, गाय, ससा, पानघोडा, नाकतोडा हे काय करतात, गवताला खातात, म्हणून त्यांना प्राथमिक भक्षक असं आपल्याला म्हणता येईल. किंवा तृणभक्षक प्राणी असे आपण त्यांना म्हणू शकतो. आणि दुसरा जो घटक आहे ग्राहकामधील किंवा किंवा भक्षकामधील, तो म्हणजे त्याला द्वितीय भक्षक, म्हणजे ह्या संकल्पना पाठाईमागेही गेलेली आहे. द्वितीय भक्षक म्हणजे काय, तर शाकाहारी प्राण्यांना खाणारा हा जो घटक आहे, तर त्याला द्वितीय भक्षक असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, उत्पादक किंवा उत्पादक म्हणजे काय, तर गवत. आणि त्यानंतर प्राथमिक भक्षक किंवा तृणभक्षक प्राणी म्हणजे काय, गाय असू द्या किंवा ससा असू द्या किंवा हरिण असू द्या. आणि द्वितीय भक्षक म्हणजे काय, तर या गाय, ससा, हरणांना खाणारे जे काही मांसभक्षक प्राणी आहे, तर त्यांना द्वितीय भक्षक असं म्हणतो. उदाहरणार्थ कोल्हा म्हटलेला आहे किंवा बेडूक म्हटलेला आहे, शामृग म्हटलेला आहे. हे काय करतात, तर या शाकाहारी प्राण्यांना ते खात असतात, म्हणून त्याला द्वितीय भक्षक असं म्हटलेलं आहे. आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे तृतीय भक्षक, जे प्राणी द्वितीय भक्षकांना खातात त्यांना तृतीय भक्षक असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. उदाहरणार्थ बेडकाला खाणारा साप. किंवा बहिरी ससाना असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो, म्हणजे सापाला बहिरी ससाने खातो. म्हणजेच मित्रांनो, जैविक घटकामध्ये लक्षात आलं तर गवताळ परिसंस्थेमध्ये जैविक घटक जर आपण विचारात घेतला तर त्यामध्ये ग्राहक किंवा पहिला घटक आहे उत्पादक, जे हिरव्या वनस्पती. त्यानंतर दुसरा घटक आहे ग्राहक किंवा भक्षक, तर त्याच्यामध्ये पुन्हा 3 प्रकार या ठिकाणी पडतात, म्हणजे प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. आणि त्यानंतर जैविक घटकातील तिसरा जो घटक आहे तो म्हणजे विघटक. म्हणजे या जैविक घटकाचं विघटन करण्याची क्रिया जे सजीव करतात त्यांना विघटक असं या ठिकाणी आपण म्हणतो. म्हणजे मृत वनस्पती असू द्या किंवा मृत प्राणी असू द्या, यांचे अवशेष कुजवणारे जे काही सूक्ष्म जीवजंतू आहे ते म्हणजेच विघटक असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. तर मित्रांनो, तर याची ही आकृती किंवा याचे चित्र आपणाला खाली दिलेलं आहे. गवताळ परिसंस्था म्हटलेल्या आकृती बघा, जे सूर्यप्रकाश किंवा मृदा म्हणूया आपण, पहिले जे घटक बघितले आपण अजैविक, तर त्या घटकामध्ये निश्चितच सूर्यप्रकाश आपण पाहिलेला आहे. तसं किंवा तापमान सूर्यप्रकाश म्हणूया आपण, पर्जन्य त्याच पद्धतीनं सुपीक मृदा आणि सूर्यप्रकाश. तर या घटकावरती निश्चितपणे गवत तयार होतं. त्यानंतर गवताला बेडूक खाताना दाखवलेलं आहे. त्यानंतर बेडकाला साप खातोय आणि सापाला गिधाड खातो आहे. जी अशी जी काही परिसंस्था आहे ती
निश्चितच गवताळ परिसंस्थेमध्ये आपणाला दिसून येते. तर ठीक आहे, तर अशी गवताळ परिसंस्था आहे, त्याच्यामध्ये जैविक अजैविक घटक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यानंतर दुसरी जी परिसंस्था आहे ती म्हणजे जंगल परिसंस्था. तर हवामानाच्या व प्रदेशाच्या आधारावर जंगल परिसंस्थेचे 2 प्रकार पडताना दिसून येतात. जंगल परिसंस्था म्हणजे काय? त्या जंगलामध्ये कार्यान्वित असणारी जी परिसंस्था आहे त्याला आपण जंगल परिसंस्था असं या ठिकाणी म्हणतो. तर या जंगल परिसंस्थेचे 2 प्रकार आपणाला दिसून येतात. जी जंगलं निश्चितपणे आपणाला उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये दिसून येतात. तर अशा परिसंस्थेला आपणाला उष्णकटिबंधीय जंगल परिसंस्था असं म्हणता येईल. आणि काही जी जंगलं आहेत ती आपल्याला समशीतोष्ण कटिबंधामध्ये दिसून येतात, म्हणून अशा परिसंस्थेला आपण समशीतोष्ण कटिबंधीय जंगल परिसंस्था असं म्हणू शकतो. तर मित्रांनो, लक्षात ठेवा याचं जे वर्गीकरण आहे किंवा प्रकार, उष्णकटिबंधीय जंगल परिसंस्था आणि दुसरा आहे समशीतोष्ण कटिबंधीय जंगल परिसंस्था. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहूया याचं जे वर्गीकरण आहे. थोडा वेळ शिल्लक आहे किंवा आपण थांबूया, पुन्हा व्हिडिओ अपलोड होण्यासाठी अडचणी येतात. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आज नायट्रोजन चक्र बघितलेलं आहे. जैविक अजैविक चक्रामधील नायट्रोजन चक्र, त्यानंतर ऑक्सिजन चक्र बघितलेलं आहे आणि त्यानंतर परिसंस्था घटक आपण पाहतोय. त्या परिसंस्थेमध्ये ज्या काही वेगवेगळ्या परिसंस्था आहेत तर त्याच्यामधील गवताळ परिसंस्था आपण बघितलेली आहे आणि दुसरी जी परिसंस्था आहे ती जंगल परिसंस्था आपण पाहतोय. तर राहिलेला भाग आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.